काल आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 10 ओवी क्रमांक 175ला थांबलो होतो. श्लोक होता 14 क्रमांकाचा. हे केशवा, जे मला तू सांगत आहेस हे सर्व खरे मी समजतो. हे भगवान, तुझ्या निरुपाधिक स्वरूपाला खरोखर देव दानव व देव खरोखर देव जाणत नाहीत व दानवही जाणत नाही. आणि कोण जाणू शकतं? तर तुझ्या स्वरूपाला तू स्वतः जाणू शकतो असं त्यांनी सांगितलं. इतर कोणीही जाणू शकत नाही. आणि जर कोणी म्हणत असेल मला कळालं तरी नाही, ते म्हणतात तेव्हा हे मुक्तिदाता श्रीकृष्णा, मला खरोखर असा अनुभव आला आहे की तुम्ही देव व राक्षस यांच्या बुद्धींना आकलन होण्यासारखे होण्याजोगे नाहीत. देव दानव आणि मानव बी तसेच आहे. त्याच्यामध्ये जो ज्या वेळेला त्याच्यावर ईश्वराची कृपा होईल तेव्हा तो मनुष्य नाही राहत. तेव्हा पण त्याला मनुष्य आहे तोपर्यंत पण त्याला कळू शकत नाही. देव दानव यांच्या बुद्धीला आकलन होण्याजोगा नाही. कारण का देवा, तुमच्या उपदेशाचा अनुभव न येता अगोदरच जो आपल्याच ज्ञानाच्या जोरावर तुम्हाला जाणले असे म्हणतो, हो मला कळालं असं जर म्हणतो, तर तसे जीवबुद्धीच्या सामर्थ्यावर जाणले जाणारे तुम्ही केव्हाच नाही असे माझ्या अनुभवाला पक्की खात्रीपूर्वक आले आहे. आणि आता बोलण्यातून मला एक अजून कळालं, देव दानव आणि मानवसुद्धा आहे इनडायरेक्टली. कोणत्या वाक्याने मी म्हणतोय ते पुन्हा वाचतोय, तुम्ही मला सांगायचे. देवा, तुमच्या उपदेशाचा अनुभव न येता अगोदर जो आपल्याच ज्ञानाच्या जोरावर तुम्हाला जाणले असे म्हणतो, तर तसे जीवबुद्धीच्या सामर्थ्यावर जाणले जाणारे तुम्ही केव्हाच नाही असे माझ्या अनुभवाला पक्के खात्रीपूर्वक आले आहे. मनुष्य जाणू शकत नाही असं इनडायरेक्टली इथे एक वाक्य येऊन गेलेले, एक शब्द येऊन गेलेला आहे. अच्छा, अजून असं करेक्ट असं आहे, बरोबर. हां, आणि जीवबुद्धीने शिल्लक राहणे, धिग्गतेने बोलणे. भागवत बघा, गुळदगडासारखं आहे का म्हणले. गुळदगड जसा पडला जातो तो विरघळत नाही, तसा जीवबुद्धीने आला तर मला होऊ शकत नाही. आणि मजही शरण येणे आणि जीवबुद्धीने शिल्लक राहणे. मलाही शरण येतो आणि जीवबुद्धी काय म्हणतो, धिक्कार आहे तुझ्या बोलण्याचा, असं होऊ शकत नाही ते म्हणतात. इथे जीवबुद्धी म्हणजे मनुष्य, देव दानव आणि मानव असं तुमचं चालतंय वाक्य. आता देव दानव आणि मानव, आणि ते जाणू शकत नाही. महाराज तुम्ही जाणलं का? मग तुम्ही कोण आहेत? हे आम्ही माणूसपणाची भांब लौकिक बघू असं म्हणणं जरा काय म्हणणार त्याला, जरा तिखट बोलण्याचा म्हणजे आगाऊपणाचं वाटेल, एक्स्ट्रा बोलण्यासारखं वाटेल. पण ते तसंच आहे. जर आपण म्हणू ना की नाही मी माणूसच आहे, तर तुमच्या त्या ओळीला तुम्ही लांछन आणताय. हे असो दिठी जयावरी झळके की माथा पद्म पारखे, तो जीवची परे तुके महेशाच्या. तुमची उंची वेगळी आहे, तुम्हाला एक वेगळं केलेलं आहे. देव पावायचे गेलो झालो की नाही आपला, पण देवाचे होऊन ठेवलो, नवे आहेच सगळं याच्यावर तेच आहे. पण जोपर्यंत आपली तशी बुद्धी काय की जे तैशी त्याची बुद्धी नव्हे, बस त्याच्या बुद्धीने फक्त निश्चय केला पाहिजे. बघा, काय की जे त्याची तैशी बुद्धी नव्हे, आणि बुद्धी असली तरी परत निश्चयात्मक नव्हे, बुद्धी निश्चय. आणि अशा पद्धतीने जे बुद्धियोगा योजिले तेच इथे पारंगत झाले. बाकी ये उपाय सांडिले त्यांनी पाप पुण्य. जर या बुद्धियोगाला जर आला तर हा बुद्धियोग मी त्याला देतो असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे जाणू शकत नाही. खात्रीने जीवबुद्धीच्या सामर्थ्यावर जाणले जाणारे तुम्ही केव्हाच नाही. आणि जीवबुद्धी कशाने संपेल? तत्वमसी महावाक्यानेच जीवबुद्धी जाऊ शकते, इतर कशाने जाऊ शकत नाही. मी बघतो तू देव ऐसे करी, अंतकरण वृत्ती परमात्मा स्वरूप आहे, पण भक्तीचा आनंद लुटायचा आहे म्हणून असं म्हणणं आहे. वास्तव तसं नाही आहे.
आणि वास्तव तसं असावं अशी त्यांची बिलकुल धारणा नाही. मग नामदेव महाराज तसेच होते. अर्जुन पण तसाच आहे 11व्या अध्याय. तरी देव सांगतात तुझी जीवबुद्धी पाठवून घालून टाक, तू का म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. असा पक्का खात्रीपूर्वक तू कळू शकत नाही. अनुभवाला पक्के खात्री, असे माझ्या अनुभवाला पक्के आलेले देव दानव आणि मानव म्हणजे जीवबुद्धीच्या जोरावर राहू शकत नाही तू, म्हणजे आहे त्याला तू कळू शकत नाही. त्याला आपण इथपर्यंत आलेलो होतो. आज श्लोक क्रमांक 15 वाचतो. हे पुरुषोत्तमा ह्या भूतांना उत्पन्न, मग कसं जाणू शकतो तू? जीवबुद्धीवर नाही जाणू शकत ना, त्याचं उत्तर आहे आता पुढे. म्हणजे तुम्हाला तुमचा वर्ग बदलावा लागेल. महात्म्यांच्या कृपेने वर्ग बदलला तर जाणू शकतो. त्याचं उत्तर इनडायरेक्टली, हे पुरुषोत्तमा, हे भूतांना उत्पन्न करणाऱ्या, हे भूतांच्या नियमका, हे देवांच्याही देवा, हे जगतपालका, तू स्वतःच ज्ञान रूपाने निरतिशय ज्ञान संपन्न अशा स्वतःला जाणतोस. जय जय स्वसंवेद्या. आत्मा होणार तेव्हाच आत्म्याला जाणणार, परमात्मा होणार तेव्हाच परमात्मा स्वरूपाला जाणणार. एरवी तू जीव राशील, तू भक्त राशील तरी तू होणार नाही. भक्त याच्यामध्ये 2 पार्ट आहे. एक नूतन नवशिक्का भक्त, त्याला काही वेळेला जर तो त्याच वर्गात राहिला तर त्याला अभक्तामध्ये मानलं जातं. हां, आणि जो भक्त आहे तो देव आणि मी वेगळा नाही अशा प्रकारचा जो भक्त आहे तो जाणू शकतो. ज्याप्रमाणे आकाशाचे स्वतःचे मोठेपण आकाशाला स्वतःला समजते. कोण कोणाला जाणू शकतो? देवच देवाला जाणू शकतो. म्हणून आपल्याला काय का देव होऊन देवाशी भजावे. अजून असं एक प्रमाणे काय बघा दासबोधात किंवा ज्ञानेश्वरीमध्ये, शिव होऊन शिवाशी भजावे अशा प्रकारचे. आगा 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 राजनत्व नव्हता अंगी तर राजेपण काय भोगी. राजा काय हे स्वतः झाल्याशिवाय राजेपणा काय आहे हे बघू शकत नाही. त्याच्या पुढे वाक्य, आगा राजनत्व नव्हता अंगी राजेपण काय भोगी. हां, ती पण चालेल. 15.5 व्हावे, 15.5 मिसळावे ते 15.5च व्हावे. तई झाली या संभवे भक्ती माझी, तई मीच झाली या संभवे भक्ती माझी. मी होनी पांडवा करती माझी भक्ती, हां माझी करती सेवा आहे ना. तसं 15.5 मिसळावे ते 15.5च व्हावे. तई झाली या संभवे, तई झाली या संभव्य भक्ती माझी. 15.5 मिसळावे ते 15.5च व्हावे. तई झाली या संभवे भक्ती माझी. तैसा किडाळाचा दोष जाय. मग 15.5 तेच आहे. तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. असं कुठे आलो होतो आपण? हां, निरतिशय ज्ञान संपन्न अशा स्वतःला स्वतःच जाणतो. देव होऊनच देवाला जाणू शकतो. हां, आपण निजांगे व्हावे किंवा असं एक प्रमाणे अजून दुसरं आहे की त्यापेक्षा अज्ञान बरे देवा, त्याहून अज्ञान बरे देवा. नाथबाबाच आहे मला वाटतं. आपुली पूजा आपण करावी ही ठाव नाही जवळ राहटी, तवर कासे या पूजा तो जाणवीचा शीन. मग आपुली पूजा आपण करायची म्हणजे असं ताटाच्या पुढं सगळं मांडून ठेवायचं, गुलाल बुक्का वगैरे फुलं बिलं, आणि आपण इकडं जाऊन बसायचं ना आपणच आपल्याला बुक्का लावायचा. हो, आपुली पूजा आपण करावी ही ठाव नाही जवळ राहटी, तवरी कासे या ती पूजा जाणवेचा शीन. याहून अज्ञान बरे देवा. 15.5 मिसळावे ते 15.5ची 15.5 धरेची व्हावे, 15.5ची व्हावी. तेवी मी झाली या संभवे भक्ती माझी, तेवी मी झाली या संभवे भक्ती. आगा सिंधुसियान होती तरी गंगा कैसे नाही मिळती. म्हणून मी न होता भक्ती अन्वय आहे. याच्यातच आहे राजेंवर नव्हतं अंगी. त्याच्यात नाही माझी या भजना आगा राजनत्व नव्हता अंगी, ऐसिया कल्लोळे ऐसिया लागी सर्व प्रकारे. ह्याच्यात नाही. 15.5 मिसळावे तै 15.5च व्हावे. तै मी तेवी मी झाली या संभव्य भक्ती माझी. करेक्ट. हां, सूर्यहून सूर्याशी भाव. इथे पण ज्याप्रमाणे बघा आकाशे आपणची जाणी जे आकाशी,
आकाश व्हायचा, आकाश जाणायचा असेल तर आकाशच व्हावे लागते. तसे ज्याप्रमाणे आकाशाचे स्वतःचे मोठेपण आकाशाला स्वतःला समजते. हा गा राजनत्व नव्हता अंगी, काय राव पण काय आपण भोगी, का अंधरू हन अलिंगी दिन कराते. आणि आकाश जे नव्हे त्या आकाश काय जाणावे, रत्नाची रूपी मिरवे गुंजाचे लेणे, म्हणून मी होणे नाही तया मीच आहे केही. मग भजले हे काही बोल कीर, ते मी झाले नाही तर मी काय त्यांना कळणार आहे. म्हणून या लागी तो कर्मयोगी झाले माते. बघा राजनत्व नव्हता अंगी. बघा हे लय महत्वाचं आहे. अगा राजनत्व, हागा राजनत्व नव्हता अंगी, रावो राजे पण राय पण काय भोगी, का हंदारू हलिंगी दिन कराते. मग अंधार सूर्याला आलिंगू शकतो का, मग सूर्य सूर्याला आलिंगन देऊ शकतो. त्याप्रमाणे आणि आकाश जे नव्हे त्या आकाश काय जाणावे, ठीक आहे नाही. रत्नाचे रूपी मिरवे गुंजाचे लेणे, म्हणून मी होणे नाही तया मीच आहे केही. मग भजले हे कीर बोलो काही कीर, भजले हे काही बोलो कीर. कितवा 1044 1044 नाव लिहून ठेवा 18व्या अध्यायाची 1044 सकाळच्या याच्यामध्ये. ज्याप्रमाणे आकाशाचे बघा म्हणजे देव झाल्याशिवाय शिव होऊन शिवाशी बजावे, परमात्मा स्वरूप आपण आहोत असं कळल्याशिवाय परमात्मा काय कळू शकत नाही. सूर्योच पहावा धनुंजया, क्या बात है, शाबास. बघा मस्त. अगा सूर्योदय झाला या सूर्याची पाहावा धनंजय, माते मिया जाणाव्या मीच हेतू. मला जाणायचं असेल तर मीच. इथे पण त्यांनी सांगितलं की असे माझ्या पक्क्या अनुभवाला आले की तुझ्याशिवाय तू स्वतःला जाणू शकत नाही. ते म्हणतात बघा ज्ञान रूपाने स्वतःच ज्ञान रूपाने स्वतःला जाणतोस, शिवाय निरतिशय ज्ञान संपन्न ज्ञानेश्वर्य संपन्न अशा स्वतःला जाणतोस. स्वतः ज्ञान रूपाने निरतिशय ज्ञानेश्वर्य ज्ञान ऐश्वर्य संपन्न अशा स्वतःला स्वतः जाणतो. ज्ञानाने तू एवढा ऐश्वर्य संपन्न आहेस, ज्ञानाने हे तू स्वतःला जाणतो. आणि ज्ञान सुद्धा त्यालाच म्हणतात आपुलं आपण विसर धनंजय त्या वाज्ञान. तसं ज्ञानानेच ज्ञानाला जाणणं. त्याप्रमाणे हे लक्ष्मीपती बघा आकाश ज्याप्रमाणे आकाशाचे स्वतःचे मोठेपण आकाशाला स्वतःलाच समजते, किंवा मी एवढी भरीव आहे हे प्रमाण पृथ्वीलाच समजते. म्हणजे तसंच तुम्ही झालं तरच समजणार, विषम राहून नाही कळणार, त्याच्याशी ऐक्य पाहूनच कळू शकतं. त्याप्रमाणे हे लक्ष्मीपती तुमची सर्व शक्ती तुम्हीच जाणता. एरवी तुमची शक्ती आम्हाला कळली असा इतर जे वेदाधिक ते व्यर्थ बढाईपूर्वक गर्व वाहतात, आम्हाला कळालं म्हणून. अहो सर्वात चंचल अशा मनाच्या गतीलाही शर्यतीत कसे मागे टाकावे, वाऱ्याला बाह्या पसरून कवेत कसे धरावे आणि आपल्या बाहूंनी माया कशी तरून जावी, त्याप्रमाणे तुमचे ज्ञान होणे फार दुस्तर आहे. म्हणून ते कोणाला होत नाही, तर तुमचे ज्ञान तुम्हालाच होण्याजोगे आहे. 79 काय, तैसे हे तुझे जाणणे आहे म्हणून कोणाही ठाऊक नव्हे, आता तुझे ज्ञान होणे तुझची योगे. आता त्याच्यासाठी काय करावं लागेल, एखादी ओळ घ्यावं लागणार, पण 79 राहू द्या आता, पुढे बघू. त्याप्रमाणे तुमचे ज्ञान होणे फार दुस्तर आहे म्हणून ते कोणाला होत नाही, तर तुमचे ज्ञान तुम्हाला होण्याजोगे आहे. महाराज तुमच्या स्वरूपास तुम्हीच जाणता व ते ज्ञान आपणच दुसऱ्यांनाही समजून देण्यास समर्थ आहात. तर एकदा आमच्या हौसेच्या तीव्र इच्छारूपी कपाळाचा घाम पुसून टाका बरे. सर्वेनिच्छा पूर्ण करा. 180 बघू काय, जी आपण याते तुची जानसी आणि का ते सांगावय समर्थ होशी, तरी आता एक वेळ घाम पुसी अर्थाची निडळीचा. अहो प्राणीमात्रांचे उत्पादक अहो त्रिभुवनात्मक. 80 आणि 79 मध्ये काय फरक वाटला काय, तैसे तुझे कोणा ठाऊक आता बुझे, तैसे हे तुझे जाणणे आहे म्हणून कोणाही ठाऊक नव्हे. आता तुझे ज्ञान होय तुझची विना
जी आपणया ते तूच जानशी. घ्यायच्या या दोन, 80 आणि 79, 100. अहो प्राणीमात्राचे उत्पादक, अहो त्रिभुवनात्मक संसारूपी गजाचा नाश करणाऱ्या पंचनना म्हणजे सिंहा, अहो असे देवदेवतांना पूज्य असणाऱ्या जगदाधिपती आपण हे ऐकलेत का? सगळ्या संसाराचा नाश करणारा म्हणजे उत्पत्ती स्थिती याच्यावरच सगळे, यांनी निर्माण करायचं आणि यांनी एवढं याचं सामर्थ्य का हे सगळे तो उत्पादक करतो आणि त्रिभुवनाचा नाश करतो असं आहेच. म्हणजे त्याच्यामुळेच निर्माण होतं आणि नाश त्याच्यामुळे होतो. कारण का? रश्शीमुळेच साप जन्माला येतो आणि रश्शीमुळेच साप मरतो. कधी? रश्शीच्या अज्ञानात सापाचा जन्म रश्शीच्या, आणि रश्शीच्या ज्ञानात सापाचा मृत्यू. तुमच्या स्वरूपाच्या मोठेपणाचा विचार केला तर तुमच्याजवळ उभे राहण्यास आम्ही योग्य नाही अशी शंका घेऊन वाईट वाटून जर आम्ही तुमची विनंती केली नाही तर आमच्या मनाच्या समाधानाला तुमच्या स्वरूपात जाणण्याचा याविन दुसरा उपाय नाही. 82 बघू. जरी थोरी तुझी पाहत आहो तरी पासी उभे ठाकावया योग्य न हो. या स्वच्छता जरी विनोभी हो तरी आन उपाय नाही. चोहीकडे समुद्र नद्या जरी पाण्याने तुडुंब भरल्या आहेत तरी चातकास त्याचा काय उपयोग? कारण त्याला ते ठणठणीत कोरडेच. जेव्हा खास मेघाचे थेंब जमिनीवर न पडता त्याच्या तोंडात पडतील तेव्हाच त्याला पाणी पिण्यास मिळेल. त्याप्रमाणे कृष्णा जगतात जरी चोहीकडे घरोघरगुरू आहेत तरी आज तुम्हीच आश्रयस्थान आहात, तुम्हीच आश्रयस्थान आहात. आम्हाला तुमच्या वाचून सद्गुरू नाही हे असो आता तुमच्या विभूती सांगा. तैसे श्री गुरु सर्वत्राती परिकृष्ण आम्हा तुची गती हे असो मज प्रति विभूती सांग. असू द्या, जाऊ द्या. जरी थोरी तुझी पाहत आहो तरी उभे ठाकावा योग्य नो. या स्वच्छता विनोभी हो तरी आण काय उपाय नाही. चालू राहू द्या. भरले समुद्रा चोहीकडे परिती बापी अशी कोरडे का जय मेघाने थेंबुटा पडे ते पाणी तया तैसे. घ्यायचे का या दोन गोळ आहेत का? एक आहे कोणती? 84 आहे का? 82 आहे का आपल्याकडं? हां 82. मग भरली समुद्र 83 पण घ्या, 84 पण घ्या मग. आणि पहिलं तर 79, 80 घेतलेलीच आहे ना. 82 होती का आपल्याकडं? अच्छा, ओके, चांगलं. म्हणजे मी तुझ्याजवळ उभं राहण्याच्या योग्यतेचा नाही, पण तरी पण मी जर तुला विचारू नाही तर मग कोणाला विचारू? जगात सगळेच आहेत पण त्यांच्याकडून माझी पूर्तता होणार नाही. म्हणजे मी चातक आहे आणि तुम्ही काय आहेत? मेघात. आणि तुमच्यामुळेच माझं समाज. बाकी भरले समुद्र चोहीकडे पण मला त्यांचं ते बापी अशी कोरडे. माझ्याच दृष्टीने ते कोरडे ठणठणीत आहेत बघा. म्हणजे ह्या बाप्यांना ते कोरडे, बापी अशी कोरडे. बाकीचे बाबा बापी अशी कोरडे. या चातकाला तिकडून आमचं समाधान होणार नाही. श्लोक क्रमांक 16 वाचतोय. ज्या विभूतींनी तू या लोकास व्यापून राहतोस त्या आपल्या दिव्य विभूती खरोखर संपूर्णपणे सांगण्यास तू योग्य आहेस. पहा, या सगळ्या विभूती तू सांगायस योग्य आहेत. या सरका पुढं तुम्ही थोडं इकडं सरका इकडं, अजून सरका इकडं. हां बस. संपूर्ण बघा. ज्या विभूतींनी तू या लोकास व्यापून राहतोस त्या आपल्या दिव्य विभूती खरोखर संपूर्णपणे सांगण्यास तू योग्य आहेस. महाराज, श्लोक संपला. महाराज, आपल्या ज्या काही सर्व विभूती असतील त्यातून जेवढ्या व्यापक, शक्तिमान व सतेज अशा आहेत त्या तेवढ्या तरी मला दाखवाव्यात. हे अनंता, ज्या तुमच्या विभूतींनी तिन्ही लोकांना व्यापून टाकले आहे त्यातील मुख्य व नावाजलेल्या विभूती असतील त्या सांगा. श्लोक 17 वाचतोय. हे योगीन, तुझे सर्वदा चिंतन करणाऱ्या मी तुला कसे बरे जाणावे? हे भगवन, कोणकोणत्या भावामध्ये पदार्थामध्ये मजकडून तू चिंतन करण्यास योग्य आहेस ते सांगा. आता मला सगळं तर नाही कळायचं पण ठराविक मला मुद्दे सांगा. हे महाराज, मी तुम्हाला कसे जाणावे व नेहमी कशा रूपाने जाणून चिंतन करावे? बरे जर सर्व तुम्हीच आहात असे म्हणावे तर माझ्याकडून तुमचे चिंतन होणार नाही. बघा, त्याने सरळ पडायचीच भूमिका घेतली. सगळं जरी असलं तर ते काय आपल्याला ठसणार
नाही. म्हणून पहिला जो बोध आहे तो सर्व खलविदम ब्रह्माचा नाही, तत्वमसीचा, ते तू आहेस. आणि नंतर मग सर्व खलविदम ब्रह्म आहे त्याला सांगितलं. म्हणून मला ते सर्व आणि ते पण देव पण नंतर सांगणार आहे, मी तुला काय एक एक सांगावं सगळं हे, पण ते तुझ्या मनोधर्मा पटलं नसतं म्हणून मी तुला ह्या पद्धतीने सांगितलं. बा तुझी विभूती आगविया परी व्याप्ती शक्ती दिव्य जिया, कुठे होतो आपण 87, जी कैसे मी या जाणावे काय जाणून सदा चिंतावे, जरी तूची म्हणू आगवे तरी चिंतनाची न घडे, म्हणून मागा भावा जैसे आपुले सांगितले व तो उद्देशे, आता विस्तारोनी तैसे एक वेळ बोल. बघा, म्हणून पूर्वी 7व्या 9व्या अध्यायात या अध्यायाच्या आरंभी ज्या सापेक्षने आपल्या विभूती सांगितल्या त्यांचाच आता विस्तार करून एक वेळ सांगा. ज्या ज्या विभूतींच्या ठिकाणी तुम्ही आहा असे समजून चिंतन केले असता मला श्रम व अडचण पडणार नाही, असा तुमच्या प्राप्तीचा उपायभूत जो आपला विभूती योग तो स्पष्ट करून सांगा. काय बोलायचं होतं? 88 आपल्याकडे आहे का? असं 88 काय होती? म्हणून मागा भावा जे आपले सांगितले तो. हां, जी कैसे मी जाणावे काय जाणून सदा चिंता होते, जरी तुझी आगवे तरी चिंतनाचे न घडे. मग 88 आहे ना, मग आहे का त्याच्यात? मग 87 घ्या. 88 का सांगा म्हटला तो? तर 87 मला सगळं व्यापकत्व पटणार नाही, कळणार नाही, त्यापेक्षा तुम्ही आपला मला थोडक्यात सांगा, जास्त नको म्हणून. श्लोक क्रमांक 18 वाचतोय. हे जनार्दना, तुझे आत्म्याचे विस्तार विशेष प्रकारचे योगेश्वर्य व ध्यानास योग्य असलेल्या पदार्थांचा विस्तार सविस्तर पुनरपी सांग, कारण वाक्यामृत ऐकणाऱ्या माझी तृप्ती होत नाही. बघा, माझं पोट भरलेलं नाही, तू सांग. हे भूपती, मी माझ्या विभूतीबद्दल तुम्हाला विचारले आहे त्या सांगा. हे भूतपती, मी माझ्या विभूतीबद्दल तुम्हाला विचारले आहे त्या सांगा. त्या प्रसंगी त्या पुन्हा काय सांगाव्या आहेत असे जर कदाचित म्हणाल तर हे जनार्दना, असा भाव मनात कदाचित येईल, पण येऊ देऊ नका. कारण जगातील साधारण असलेले जे अमृतपान त्यालाही पुरे असे कोणाच्याने म्हणवत नाही. बघा, जे अमृत कालकूट विषयाचे सक्के भावंड आहे ते मरणाच्या भीती देवांनी प्राशन केले तरी सुद्धा ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र होतात व लय पावतात. म्हणजे अमृत पेलेले बी मरतात, हे का नाही? ती आहे का? शिर शब्द शिराब्धीचा जसा कोणी एक द्रव स्वरूप रस आहे की ज्याला व्यर्थच अमृतपानाच्या आभासामुळे अमृत हे नाव प्राप्त झाले आहे, पण तेही सेवन करताना हे पुरे बुवा असे कोणाच्याने म्हणवत नाही, तर हे मी कसं नाही म्हणेल? असा त्या तुच्छ दर्जाच्या अमृताच्या गोडीचा, एवढं मोठं अमृत ज्याचं नाव लौकिक आहे त्याला काय म्हणतो तो? तुच्छ दर्जाच्या. असा त्या तुच्छ दर्जाच्या अमृताच्या गोडीचा जर एवढा महिमा आहे तर मग असे पहा की हे तुमचे बोलणे तर खरोखर परामृत आहे. हे परामृत तर मंदारचलास न हलवता क्षीरसागर न घुसळता अनादि असून स्वभावता स्वयंमेव नित्य सिद्ध आहे. जे परामृत पातळ नाही व घट्टही नाही व ज्याच्या ठिकाणी गोडी व सुवासही माहीत पडत नाहीत व हे परामृत आठवण करण्याबरोबर वाटेल त्याला प्राप्त होते. आठवण केल्याबरोबर वाटेल त्याला हे अनुभवास येते. याची नुसती गोष्ट ऐकता क्षणी सर्व संसाराचा निराश होऊन तो मिथ्या वाटू लागतो. यामुळे अढळ अचल अशी नित्यता सहज आपल्या ठिकाणी प्राप्त होते. शिवाय ज्याच्या योगाने जन्ममृत्यूची वार्ता समूळ नाहीशी होते व अंतर्बाह्य ब्रह्मस्वरूप महासुखाची वाढच होते. मग दैवयोगाने जर ते सेवन केले तर त्यामुळे सेवन करणारा आत्मरूप होऊन राहतो. अशा प्रकारचे तुमचे परामृत ते तुम्ही मला पाजित असता माझे चित्त पुरे म्हणू शकत नाही. फार काय सांगावे, असे तुमचे नाव मला आवडते. त्यातही तुमची भेट होऊन सान्निध्य सहवास घडला आहे व तशात आनंदयुक्त होऊन तुम्ही बोधाच्या गोष्टी सांगत आहात. तेव्हा आता ते सुख कशासारखे आहे म्हणून म्हणावे तर त्याचबद्दल माझ्याच्याने काही सांगवत
नाही, कारण आता अमृताला नावे ठेवले बा, आता त्याच्या पुढे काय. परंतु मला फार संतोष होत आहे खरे. तसेच मला असे मात्र वाटते की तुमच्या मुखाने पुन्हा एक वेळ ऐकावे. मग त्याच विभूती सांगण्याची पुनरावृत्ती झाली तरीही हरकत नाही. कदाचित तुमच्या मनात शंका येईल, एक वार सांगितलेले पुन्हा कसे सांगावे. तर महाराज असे पहा, दररोज उगवतो म्हणून सूर्यास वा सूर्याच्या प्रकाशाला शिळा म्हणता येईल काय? अग्नीला ओवळा म्हणता येईल काय? किंवा अखंड वाहणाऱ्या गंगोदकास पारोसेपणा येतो असे आहे काय? तुम्ही आपल्या मुखाने जे ज्ञान सांगितले ते ऐकून आम्हाला असे वाटते की नाद ब्रह्मच मूर्तिमंत आमच्या पुढे उभे असल्याचे पाहिले आहे. तसेच या बोधाच्या गोष्टी ऐकणे म्हणजे दुर्मिळ. अशा चंदनाच्या फुलाचा आम्ही आस्वाद घेत आहोत ना. अर्जुनाची ही भाषण ऐकून श्रीकृष्ण सर्वांगाने डोलू लागले आणि म्हणाले, आज हा पार्थ भक्ती ज्ञान याचे चांगले आगरच झाला आहे. याप्रमाणे आपला बघा देवाला आवडला. आता देवाला असं वाटलं आत्ता काम फत्ते होत आलेलं आहे. आज हा पार्थ भक्ती ज्ञान यांचे चांगले आगरच झाला आहे. याप्रमाणे आपला आवडता भक्त अर्जुन याला जो आनंद झाला तो पाहून देवांनाही प्रेमाचा वेग आला. परंतु तो कष्टाने आवरून धरून श्री अनंत काय बोलू लागले. देवाला आवरून धरायला लागलं. आता याच्यात बऱ्याच ओळ्या होऊन गेलेल्या आहेत. आपण परत एक नजर टाकूया. ही तर घ्यायच्यात शेवटच्या दोन. पहा इकडे कुठून आलो होतो आपण. अमृताला नाव ठेवतो जे काळकुट्टा बघा. तरी हा भाव मना झने जे काळकुट्टाचे सहोदर जे मृत्यू भेने प्याले अमर तरी दिहाचे का देहाचे तिकडं काय दिहाचे पुरंदर 14 होती बघा. आईसा 14 जाती बरोबर. आईसा कवन एक क्षीराब्दीचा रसू जया वायाची अमृतपणाचा आभासू तयाचाही मिठांशू जे पुरे मनोनेदी तया पाबळयाही एतुलेवरी गोडीचेनी आथी थोरी मग हे तव अवधारी परामृत साचे जे मंदार चळून ढळिता शिरा सागरून ढवळिता अनादि स्वभावता ऐते आहे जे द्रवना नव्हे बद्ध जेत नव्हेजती रसुगंध नेनिविज जेथे नेनिजती रसगंधू जे भलत्याही सिद्ध आठवलेची फावे जयाशी गोठीशी ऐकते खेवो अघवा संसार होय वावो बळिया नित्यता लागे येवो आपण पेया 79 97 याची नुसती गोष्ट ऐकता सर्व संसाराचा निराश होऊन तो मिथ्या वाटू लागतो व त्यामुळे अढळ अचल अशी नित्यता सहज आपल्या ठिकाणी प्राप्त होते. शिवाय जे याच्या योगाने जन्ममृत्यूची भाक हरपोणी जाय निश्चैक आतू बाहेरी महासुख वाढूची लागे मग दैवगत्या जरी सेविजे तरी ते आपणच होऊन ठाकीजे ते तुझ देता चित्त माझे पुरे न म्हण शके तुझे नामचे आम्हा आवडे वरी भेटी होय जे जवळीक जोडे पाठी गोठी सांगसी सुरवाडे आनंद चिनी. आता हे सुख कायासारिके काईस या सारिके काही निर्विचेना मज परितोखे तरी एतुलीने जाणे येणे मुखे पुनरुक्ती हो. बघा कोणती घ्यायची आहे. 99 98 97 आता 97च्या पुढे 96 बघूया आपण. 96 काय जे द्रवना नको भलती आठवले भावे. 96 काय जे परामृत पातळ नाही घट्ट नाही ज्याच्या ठिकाणी गोडी सुवासी पडत नाही परामृत आठवण करण्याबरोबर वाटेल त्यास प्राप्त होते नको. 97 98 बरोबर आणि 99 त्याच्यानंतर तया पाबळे याही येतुलेनी गोडीची नाथी थोरी मत अवधारी परामृत साचे. त्याच्यानंतर घ्यायची 92 नंतर 97 बरोबर 98 आणि 99 बस झाली.
200 घ्यायची का 99? तर तुझे नामची आम्हा आवडे वरी भेटी होय आणि जवळीके जोडे पाठी गोटी सांगशी सुरवाडे आनंदाची. 200 बघू. फार काय सांगावे, आधी तुमचे नावच मला आवडते, त्यात तुमची भेट होऊन सान्निध्य सहवास घडला आहे व तशात आनंदयुक्त होऊन तुम्ही बोधाच्या गोष्टी सांगत आहात. 200 बस. चला पुढे. आणि इकडे कोणत्या घ्यायच्या होत्या म्हटलं? बोधाच्या गोष्टी तुम्ही सांगत आहात असं इथं वाक्य ना 200. सांगती सुरवाडे आनंदाचे नी. काय तिकडे बोधाचे आहे काय वाक्य? 200 ओवी. तुझे नामाची आम्हा आवडे. नाही, अर्थ नको. ओवी सुरवाडे आनंदाचे सुखाचे आनंदाचे नी. बघा, सुरवाडे म्हणजे आनंदाचे, सुखाने आनंदाच्या गोष्टी सांगतो. त्यामुळं इकडे आता परत कोणती सांगितली होती बघू आता. 200 झाल्यानंतर तुवा सुमुखे बोलिले. हां, तुरुंबळे तया पार्थाच्या बोला श्रीकृष्ण डोलया म्हणे भक्ती ज्ञानासी झाला आगरू हा ऐसा पती करचिया तोषा अतू प्रेमाचा वेग उचंबळतो सायासे सावरून आणून तू काय बोले. 5 आणि 4 ही ओळ कशासाठी घेतली? 5 ऐसा पती कराचिया तोषा आतू. पती कराचिया म्हणजे 26 अनुभवाच्या, तोषा आतू अशा अनुभवाच्या, तोषा आतू प्रेमाचा वेग उचंबळ तू सायासे सावरून अनंतू काय बोले. कशासाठी ओळ? एवढा आनंद झाला देवाला. देवाला एवढा आनंद झाला का देवाला आवरानी, पण तरी पण देवाने आवरून धरला. आता श्री भगवान वाच्य काय किती घ्यायची? 4 आणि 5. आणि इकडे त्या सांगितल्या त्या. श्लोक क्रमांक 19 वाचते. बरे आहे बाबा रे, आता मी तुला दिव्य आत्मविभूती मुख्यच सांगेन, कारण हे कुरुक्षेत्रातील श्रेष्ठा. बघा, ह्या कुरुक्षेत्रातील सगळ्यांमध्ये कोण श्रेष्ठ आहे? अर्जुन. माझ्या विस्ताराचा अंत नाही. द्रोणाचार्य आणि भीष्माचार्यांपेक्षा पण श्रेष्ठ आहे का अर्जुन? द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य यांच्यापेक्षा पण श्रेष्ठ आहे का अर्जुन? पलीकडे होते म्हणून त्यांना इकडे नाही घेतले का? हा, म्हणून अहो कुरुक्षेत्रातील श्रेष्ठ अर्जुना या चौघांचं द्या सोडून. धर्म, भीम, नकुल आणि सहदेव यांना सुद्धा उजवाय. कोणाला कोण काय सांगत नाही. या कुरुक्षेत्रामधला बघा काय वाक्य हे कुठलं वाक्य वाचलं पाहिजे मी? हे कुरुकुलातील श्रेष्ठा आणि कुरुकुलातील श्रेष्ठा. हां, कुरुकुलातील श्रेष्ठा. हां, कुरुकुलातील श्रेष्ठा. तसं आपण या मानवी जीवनात कुळातून श्रेष्ठ आहेत. आपण आपल्याला बाजूला देवाने बरोबर निवडलेले. देवाला मी ब्रह्मदेवाचा बाप आहे हे माहीत असूनही, देवाला मी ब्रह्मदेवाचा बाप आहे माहीत असूनही त्याची आठवण त्यास होईना. भगवान एकदम म्हणाले, बाप्पा अर्जुना फार चांगले केले. काय केले हे तू सांग म्हणतोय बाप्पा. हे मी पितामहाचा पिता हे आठविताही नाठवे चित्ता की म्हणतसे बा पंडू सुता भले केले. म्हणजे हा ब्रह्मदेवाचा बाप असून सुद्धा अर्जुनाला काय म्हणतो? बाप्पा. असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आता भगवंताने अर्जुनाला त्या प्रसंगी बाप्पा असे म्हटले म्हणून आपणास आश्चर्य करण्याचे कारण नाही, कारण भगवान स्वतः नंदपुत्र होऊन खेळले नाहीत का? अर्जुना ते बा म्हणे येत काही आम्हा विस्मय करावा कारण नाही. आगे तो लेकरू काही नव्हेची नंदाचे. पण सध्या ते असो, हे सर्व आवडीच्या पराकाष्ठेने घडत असते. आवडीमध्ये तो कोणाला बाप म्हणाल, कोण कोणाला पुत्र म्हणाले सांगता येत नाही. मग भगवान म्हणाले, हे धनुर्धरा मी सांगतो ते ऐक. हे सुभद्रापते, तू ज्या माझ्या विभूतीबद्दल विचारलेस त्या इतक्या असंख्य अगणित आहेत की त्या जरी माझ्याच आहेत तरी माझ्याही बुद्धीने त्यांची गणना करून मला आकलन करता येत नाही. तरी तुवा पुसल्या विभूती
तयाची अपार पण सुभद्रापती ज्या माझियाची परी माझे मती आकळती ना. बघा, ज्याप्रमाणे अंगावर असणारे केस आपलेच आपल्याला मोजता येत नाही, ज्याप्रमाणे आपल्या अंगावरील केस वा लव किती आहे ज्याचे त्यास मोजता येत नाही, त्याप्रमाणे माझ्याच विभूती असून मला मोजता येत नाही. एरवी देखील तत्वता मी कसा व केवढा आहे हे माझे मलाच नक्की कळत नाही. याकरता माझ्या मुख्य विभूती की ज्या प्रसिद्ध आहेत तेवढ्या ऐक. एरवी तरी मी कैसा केवढा म्हणून आपण या ते नव्हेचे पुढा या लागे प्रधानजी अरुडा ऐकते ग. हे किरीटी त्या जाणल्या असता इतर सर्व विभूती जाणल्यासारख्या होतील. ज्याप्रमाणे झाडाचे बी हाती आले असता झाडच हाती आल्याप्रमाणे होते, किंवा बाग हाती आल्यावर आपोआप फळे व फुले सहज हाती लागतात, त्याप्रमाणे त्या विभूती जाणल्या असता सर्व विश्व जाणल्याप्रमाणे होते. हे धनुर्धरा तेरा काय एरवी साच चीजा धनुर्धारा नाही शेवट विस्तार नाही विश्व देखले सग. बघा, का उद्यान हातात चढल्या तरी आपैसी सापडेले फळे फुले तेवी देखली आजिया देखले विश्व सकळ. हे धनुर्धरा बाकी खरोखर माझ्या विस्ताराचा व्याप्तीचा अंत नाही. हे पहा, गगनासारखे मोठमोठे पदार्थही माझ्या ठिकाणी कोणीकडे लपून जातात, त्याचा पत्ता लागत नाही, एवढा माझा विस्तार आहे. श्लोक क्रमांक 20 वाचतोय. हे अर्जुना, मी सर्व प्राण्यांच्या हृदयात स्थित असलेला आत्मा आहे आणि मी सर्व भूतांचा आधी म्हणजे कारण व मध्य म्हणजे स्थिती व अंत म्हणजे प्रलय आहे. कुरळे केश मस्तकी धारण करणाऱ्या व धनुर्विद्येत शिवापेक्षा प्रवीण निष्णात असणाऱ्या अशा अर्जुना ऐक. प्रत्येक प्राणीमात्राच्या ठिकाणी जो आत्मा आहे तो मी आहे. ही हिवळ आहे. कुरळे ऐकी कुटिलाल कमस्तका धनुर्वेदिक त्र्यंबका. मी आत्मा असे एक भूतमात्राच्या ठाई त्यांच्या शरीरात असलेल्या अंतकरणात मीच आहे. प्राणीमात्राच्या बाहेर बाजूसही माझेच आच्छादन आहे आणि प्राणीमात्राच्या आरंभी व अंती व मध्येही मीच आहे. ही पण आहे का 16. आतुलेनीकडे मीची अंतकरणी भूताबाहेर माझीच गवसणे आधी मी निर्वाणी मध्येही मीच. ज्याप्रमाणे मेघाच्या खाली व वर आत व बाहेर सर्वत्र एकमेव आकाश असते आणि ते मेघ आकाशातच उत्पन्न होतात व आकाशातच राहत असतात आणि मग शेवटी ज्या वेळेस ते मेघ लय पावतात त्या वेळेसही आकाशरूपच होऊन राहतात. त्याप्रमाणे प्राणीमात्राची उत्पत्ती स्थिती व लय या तिन्ही गती आश्रय मीच आहे. ही नाही ओळ आपल्याकडं. ज्याप्रमाणे हे माझे अनंत तत्व आणि व्यापकपण हे माझ्या विभूतीच्या योगाने समज, तरी आता जीवालाच कान करून अंतःकरणपूर्वक पूर्वी ऐकलेल्या गोष्टीवर अनुसंधान ठेवून ऐकलेलेच पुढे ऐक. 19 बघू बरं. ऐसे बहुस आणि व्यापका माझे विभूती जाण तरी जीवची करुणी श्रवण ऐकून ऐक. हे सुभद्रापती असे व्यापक स्वरूप सांगितल्यावर यापुढे तुला विभूती सांगवायच्या निराळ्या राहिल्या आहेत का? सगळं जर मी उत्पत्ती स्थिती लय पण तरीसुद्धा नाही कळत म्हणून पुन्हा आहे. पण ज्या तुला प्रेमाने सांगतो म्हणून म्हटले होते त्यातील मुख्य विभूती सांगतो ऐक. नाही तर सगळं सांगून झालं ते म्हटल्या. यावरही त्या विभूती सांगणे ठेले सुभद्रापती सांगेन म्हणतले तुझं प्रति त्या प्रधान ऐक. श्लोक क्रमांक 21. मी आदित्यातील विष्णू आहे, ज्योतीतील किरणवान सूर्य आहे. मरुत या नावाच्या देवातील मी मरीची आहे. मी नक्षत्रातील चंद्र आहे. इतके बोलल्यावर हे कृपावंत श्रीकृष्ण म्हणाले, 12 आदित्यात विष्णू नामक देवता मी आहे. तेजस्वी वस्तूत किरणयुक्त सूर्य तो मी आहे. श्रीकृष्ण म्हणतात 49 मरुद्गणात मरीची मी आहे व आकाशरूपी तारांगणातील नक्षत्रात चंद्र मी आहे. म्हणजे ह्या माझ्या विभूती आहेत. श्लोक क्रमांक 22. वेदातील सामवेद मी आहे, देवातील इंद्र मी आहे,
आणि इंद्रियातील मन मी आहे व भूतांच्या चेतना मी आहेत. श्री गोविंद म्हणाले, ऋग्वेदातील 4 वेदात सामवेद हा मी आहे. देवात मरुत बंधू जो महेंद्र तो मी आहे. आणि 10 इंद्रियात 11वे असणारे जे मन ते मी आहे असे जाण. तसेच प्राणीमात्रात जी मूळ चेतना जीवनकळा ती मी आहे. श्लोक क्रमांक 23 वाचतोय. मी 11 रुद्रातील शंकर आहे व यक्ष राक्षस यातील कुबेर मी आहे. 8 वसूतील पावक अग्नी या नावाचा वसू मी आहे व मी शिखरयुक्त पर्वतातील मेरू आहे. सगळ्या रुद्रांमध्ये मदनाचा शत्रू जो शंकर तो मी आहे. याबद्दल मनात मुळी शंका धरू नको. श्री अनंत म्हणतात, यक्ष राक्षसात शंकराचा परममित्र जो धनवान कुबेर तो मी आहे. मग अष्टवसूमध्ये अग्नी तो मी आहे व सर्व मोठाली शिखरे धारण करणाऱ्या पर्वतात सर्वात उंच असा जो मेरू पर्वत तो मी आहे. श्लोक क्रमांक 24 आणि 25 एकत्र आहे. हे पार्था, मी पुरोहितातील मुख्य बृहस्पती आहे असे तू जाण. मी सेनापतीतील स्कंद आहे व मी देवनिर्मित सरोवरातील सागर आहे. मी महर्षीतील भृगू आहे. मी पदरूप वाणीतील ओंकार हे अक्षर आहे. मी यज्ञातील जपयज्ञ आहे व मी स्थावरातील हिमालय आहे. जो इंद्राचा सचिव व सर्वज्ञेचे अधिपीठ अग्रणी आहे व जो पुरोहितांमध्ये श्रेष्ठ आहे तो बृहस्पती मी आहे. बुद्धिमंत अर्जुना, जो शंकराच्या वीर्यापासून अग्नीच्या संगाने कृंतिकांच्या उदरी उत्पन्न झालेला असा जो त्रिभुवनातील सेनापती मुख्य असा कार्तिक स्वामी तो मी आहे. सर्व सरोवरात जलनिधी जो समुद्र तो मी आहे व महर्षित तपोराशी जो भृगू तो मी आहे. वैकुंठ प्रिय श्री विष्णू म्हणाले, सर्व बोलण्यात ज्या अक्षराचा सत्याचा उत्कर्ष आहे असे ते सत्य अक्षर ओंकार मी आहे. ही ओळ आहे आपल्याकडे, बरोबर. या मृत्यूलोकात सर्व यज्ञामध्ये कर्म त्याग करून ओंकाराधिक उत्पन्न होणारा जो जप यज्ञ तो मी आहे. ही नाही ओळ वाटतं, नाही ना? आहे का आपल्याकडं? 31-32 पण आहे. तो नाम जप यज्ञ हा श्रेष्ठ असून ज्या स्नानाधिक कर्मे बाधू शकत नाही किंवा जे नित्य कर्मामध्ये व्यत्यय आणू शकत नाही, ज्या नावाने धर्म व अधर्म पवित्र होतात व वेदार्थाचा ज्या नामाला परब्रह्म म्हणतात तो मी आहे. बघा, श्री लक्ष्मीपती स्थावर असणाऱ्या मोठ्या पर्वतामध्ये पुण्यराशी जो हिमालय तो पर्वत मी आहे. पुन्हा एक वेळ पाठीमागे जातो. 230च्या पुढे वैकुंठ प्रिय श्री विष्णू म्हणाले, सर्व बोलण्यात ज्या अक्षरात सत्याचा उत्कर्ष आहे असे सत्याक्षर ओंकार मी आहे. सगळ्या अक्षरांमधून खऱ्या अर्थाने सत्याचा उत्कर्ष म्हणजे सत्याची जाणीव होत नाही, पण ज्या अक्षरातून सत्याची जाणीव होते म्हणजे आत्म्याची भेट होते, जो आत्मा गुप्त स्वरूपाने आहे, सत्य तू विठ्ठला, तो सत्य स्वरूप परमात्म्याचा ज्याच्यामुळे बोध होतो ते ओम रूपी अक्षर मी आहे. बरोबर ना? त्याचा आशय किती नंबर आहे बघा. अशेषाही वाचा, सगळ्या जेवढी अक्षरं असतील आणि जेवढी भाषा जेवढं बोलणं आहे माझी नटनाच सत्याचा, ज्याच्यामध्ये सत्याचा उत्कर्ष म्हणजे त्याचा बोध होतो. नटनाच 6 म्हणजे व्यवहार. ते अक्षर एक मी वैकुंठीचा वेल्लाळू म्हणे. ते अक्षर एक मी वैकुंठीचा वेल्लाळू म्हणे. 7 विलासी, आणि तो मी आहे एक अक्षर, ते मात्र कोणते ते इथं सांगितलं नाही. ते अक्षर मी आहे. आता त्याचं पुढं समस्तही यज्ञाच्या पैकी जपयज्ञ मी लोकी, जगातल्या सगळ्या यज्ञांपैकी सगळ्यात जपयज्ञ श्रेष्ठ आहे. जपयज्ञ मी लोकी, जो कर्मत्यागे प्रणवाधिक
निपजविते, सगळा कर्मांचा एंड करतोय तो ओम शब्द मी आहे. पा या मृत्यूलोकात बघा, हे वैकुंठ प्रिय श्री विष्णू म्हणाले, सर्व बोलण्यात ज्या अक्षरात सत्याचा उत्कर्ष आहे असे ते सत्य अक्षर ओंकार मी आहे. या मृत्यूलोकात सर्व यज्ञामध्ये कर्मत्याग करून ओंकारादिकांनी उत्पन्न होणारा जो जप यज्ञ तो मी आहे. म्हणजे ओमचा उच्चार केल्यावर सगळ्या कर्माचा स्वाहा होऊन पुन्हा तो जप यज्ञ होतो. तो जप यज्ञ मी आहे. त्या जप यज्ञामध्ये तुम्ही केलेल्या सर्व कर्माचा ऱ्हास होऊन जातो. अर्जुना, म्हणून मी तुला तो सांगतोय, कारण तुझ्या वाट्याला आलेलं कर्म जे आहे ते खूप डेंजर आहे, युद्ध करणं. आणि आपल्या पण तेच वाट्याला आलेले, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. आणि त्या युद्धाच्या प्रसंगावर मात करणारा अक्षर एक आहे ओम. आधी मध्य अंती नीच बीज ओंकार, सार सार विठोबा हे नाम तुझे सार. आणि हे ध्रुवपळ अंबऋषी यांनी मानिला निर्धार. आणि अजून काय, म्हणून शूळपाणी. शूळपाणी काय जपतात? शूळपाणी भगवान शंकर जपतात राम, आणि राम जपतात शंकर. चालू द्या असं. हां, त्याच्यातलं जे गमक आहे, गुप्त गुढ आहे, ते तर दोघांचा आत्मा एक आहे. आणि ज्याने आत्म्याचा बोध होतो त्या ओमचा दोघं जप करतात असं म्हणणं आहे त्यांचं. तो नामयज्ञ जप. बघा, पहिलं काय सांगितलं, कर्मामध्ये यज्ञामध्ये कर्मत्याग करून जो नामयज्ञ जप हा श्रेष्ठ असून ज्या स्नानाधिक कर्मे बाधू शकत नाही. सकाळी आंघोळ करूनच म्हटला पाहिजे असं काय नाही, कोणत्या तरी तीर्थात स्नान करूनच म्हटला पाहिजे असं नाही. किंवा जे नित्यकर्मामध्ये व्यत्यय आणू शकत नाही. तुमचं आपलं जे काम चाललंय त्याला कोणत्याही प्रकारची बाधा आणत नाही, उलट त्याला सुद्धा, त्या कर्माला सुद्धा ब्रह्मरूप करतं. ज्या नावाने धर्म व अधर्म पवित्र होतात. म्हणजे कर्म धर्म त्यांचा कशाने नारायण झाला? ओम नामस्मरणाने झाला. नामयज्ञ परम पावन बाधू न शके स्नानादी कर्म. नामे पावन धर्म अधर्म. नाम वेदार्थ परब्रह्म. नामालाच परब्रह्म म्हणतात. ओम हेच एक परब्रह्म आहे. हाय किती पण नाहीच कळणार. बघा, हे एवढं सांगितलं आणि त्याच्याशी ऐक्य होण्याचं साधन सांगितलं. नाम जप यज्ञ हा श्रेष्ठ असून ज्या स्नानादी कर्मे बाधू शकत नाही किंवा जे नित्यकर्मामध्ये व्यत्यय आणू शकत नाही, तुमच्या वाट्याला जे पण आलेले काम, व ज्या नावाने धर्म आणि अधर्म पवित्र होतात. म्हणजे बरी वाईट कर्मसुद्धा काय होऊन जातात? पवित्र होऊन जातात. वेदार्थात ज्या नामाला परब्रह्म म्हणतात तो मी आहे. बघा, वेदार्थात नामालाच काय म्हणतात? परब्रह्म. असा आपला कॉन्फिडन्स आहे का? आपल्याकडे नाम नाही दिले बाबांनी का देव दिलंय? पहा बरं. श्री लक्ष्मीपती म्हणाले, स्थावर असणाऱ्या मोठ्या पर्वतामध्ये पुण्यराशी जो हिमालय पर्वत तो मी आहे. हिमालय पर्वतामध्ये जर ध्यानधारणा करायला गेलो तर माणूस काय होतं, ते वातावरण त्याला अजून पूरक आहे. म्हणजे इकडं जे पुण्य करावं लागतं ते ऑलरेडी ॲटोमॅटिक भेटतं आणि झप 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 साधना वाढू शकते. हा नामधारक जर गेला ना ही साधना करणारा, त्याची प्रगती झटाझट होईल इथल्यापेक्षाही पण. पण आता गोरडेबाबाचं एक वाक्य म्हणजे तुकाराम महाराजांचं, नाम आहे जयापाशी, जेथे राहील तेथे काशी. तिथं राहिलं तरी तो काशीतच आहे. म्हणजे आता ही ताण आणतंय ना त्यांच्यावर, मग काशीला जायचं का नाही? आता काशीच घरी आली आपल्या. वाराणसी तीर्थक्षेत्रा नाश आहे, अविनाशाशी पाहे नाश कैसा. काया काशी गुरु उपदेशिली, तारक मंत्र दिला मासी, बाप रुखमादीवर ध्यान मानसी लागले. श्लोक क्रमांक किती वाचतोय? 26-27 एकत्र. तिन्ही ओवे आहेत ना लागोपाठ. सर्व वृक्षातील वनस्पतीतील मी अश्वत्थ पिंपळ आहे, आणि देवर्षीतील मी नारद आहे, गंधर्वातील मी चित्ररथ आहे, व सिद्धातील जे सिद्ध लोक आहे त्याच्यातील कपिल मुनी मी आहे. मला आश्वातील अमृतासाठी केलेल्या क्षीरसागराच्या मंथनापासून उत्पन्न झालेला उच्चश्रव अश्व
उच्चश्रवा अश्व जाण, मी गजेंद्रातील ऐरावत आहे, मनुष्यातील राजा मी आहे असे जाण. कल्पवृक्ष व परिजातक, कल्पवृक्ष व पारिजातक तसा चंदन हे गुणांनी मोठे प्रसिद्ध आहेत, तरी पण या सर्व वृक्षात पिंपळ म्हणून जो वृक्ष आहे तो मी आहे. हे पांडवा, या सर्व देवर्षी जो नारद ऋषी आहे तो मी आहे असे जाण. आणि सर्व गंधर्वांमध्ये चित्ररथ म्हणून जो गंधर्व आहे तो मी आहे. हे ज्ञानवंता अर्जुना, या सर्व सिद्धांमध्ये कपिलाचार्य मी आहे. प्रख्यात असलेला अशा सर्व घोड्यांमध्ये उच्चश्रवा नावाचा घोडा तो मी आहे. हे अर्जुना, राजाचे भूषण असलेल्या हत्तीमध्ये देव अमृतासाठी क्षीरसमुद्र मंथन करीत असता, त्यातून देव अमृतासाठी क्षीरसमुद्रात मंथन करीत असता त्यातून उत्पन्न झालेला जो ऐरावत नावाचा हत्ती तो मी आहे. सर्व लोक आज्ञाधारक प्रजा होऊन ज्याची सेवा करतात त्या सर्व लोकांमध्ये राजा ही पण माझीच विशेष महत्त्वपूर्ण विभूती आहे. त्यामुळे यांच्याबद्दल आपल्याला आदर असला पाहिजे. गादीवर जेवढे आहेत तेवढे देवानेच निवडलेले आहे त्यांना. असं कसं बांधून ठेवलं आहे, म्हणजे कोणामध्ये व्यंग नाही पाहायचं त्यांचं म्हणे, सगळं टोटल हे की नाही. मी आयुधातील व्रज, श्लोक क्रमांक 28-29 वाचतो. मी आयुधातील व्रज वज्र आहे. बघा, सगळ्या शस्त्रामध्ये वज्र मी आहे. मी धेनूतील कामधेनू आहे. मी प्रजा उत्पादनाचे कारण कर्दप काम आहे. आणि मी सर्पातील वासुकी आहे. मी नागातील अनंत आहे. व मी जलदेवतेतील वरुण आहे. पितरातील मी अयर्मा नावाचा पितृराज आहे. आणि मी संयमन करणारातील यम आहे. हे पहा अर्जुना, सर्व हत्यारामध्ये जे 100 यज्ञ परिपूर्ण केलेल्या इंद्राच्या हातात असणारे श्रेष्ठ असे वज्र जे मी आहे. आसमंतात ज्याची सेना आहे असे श्री विष्णू म्हणाले. सर्व गायीमध्ये कामधेनू नावाची गाय ती मी आहे. आणि उत्पन्न करणाऱ्यामध्ये मदन म्हणून जो आहे तो मी आहे असे जाण. ती मी आहे. आणि उत्पन्न करणाऱ्यामध्ये मदन म्हणून जो आहे तो मी आहे असे जाण. हे कुंतीसुता सर्पकुलाचा मुख्य नायक जो वासुकी नामक साप तो मी आहे. व सर्व नागामध्ये श्रेष्ठ जो अनंत शेष तो मी आहे. अगा अर्जुना, जलचरांमध्ये वा सर्व जलदेवतात पश्चिम दिशा रूप स्त्रीचा पती जो वरुण तो मी आहे असे अनंत सांगतात. सर्व पितृगणात पितृदेवता जो अयर्मा आहे तो मी आहे असे मी खरोखर तात्विकदृष्ट्या सांगतो आहे. जे जगाची शुभाशुभ कर्मे पाप पुण्याचा हिशोब लिहितात, प्राण्यांच्या मनाच्या व शरीराच्या कर्माची झडती घेतात व कर्मानुसार भोगरूपी फलाचे नियमिते होतात, त्या नियमन करणारा प्राण्यांच्या सर्व कर्माचा साक्षीभूत जो मुख्य यमधर्म तो मी आहे असे रमापती आत्माराम म्हणाला. बघा, तो काम मी आहे. आणि तुम्हाला आपल्याला घेऊन जाणार यम तो मी आहे. पा तुकाराम महाराजांना यम न्यायला आले का विष्णू न्यायला आले? ते विष्णू. आणि आपल्याला आपला भरोसा नाही, पण न्यायला कोण येणार आहे आपल्याला? विष्णू. पण आपण काय समजणार आहे? यम. फक्त आपण घाबरल्यावर यमाने आपल्याला आठवण करा एवढी भक्ती करायची. आपण जर घाबरलो, यमा तू का आलास रे, तर यम आपल्याला म्हटले पाहिजे काय भुलला शिवरील या रंगा. त्यांनी आपल्याला क्लिअर केलं पाहिजे. तेवढा त्याच्यावर आपण काय करायचा? नामस्मरणाचा बोजा केला म्हणजे तेवढं तो म्हणला का आपलं काम पत्ते झालं. 30. व मी दैत्यातील प्रल्हाद आहे. मी गणना करणारातील काल आहे. मैं काल बोल रहा हूँ, म्हणजे मी आत्मा बोलतो. आणि मी मृगातील पशुतील सिंह व वाघ आहे व पक्षातील गरुड आहे. मग काय घाबरायचे कारण आहे? वाघ जर तो आहे तर
त्याला म्हणायचं तुला ओळखलंय मी, हां तुला ओळखलंय, तू मी एक आहे, तुला घेऊन जायचं तर जा बाबा घेऊ. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म बघा, याची गुकल आहे, वाघ सुद्धा कोण आहे, मी आहे. त्याला जर आपण म्हणलं मी तुला ओळखले, आपण दोघं एक आहे, तर सोडून देईल आहे ना. देईल ना, काय सांगता येत नाही. ते जर आपलं कर्म शिल्लक असेल तर सोडून देईल. आणि जर म्हणून महाराज तुम्ही का घाबरता, मला काय बोलला सीवर येल्या रंगा, मी तुम्हाला न्यायला आलोय, तुमचा मुक्तीदाता आहे. बघा ना किती किती दिव्य ज्ञानी होते. द्रौपदीच्या वडिलांचं आणि द्रोणाचार्याचं खूप मोठा झगडा झाला. पहिले एकदम दोस्त जिगरी, आणि नंतर कट्टर दुश्मनी झाली. आणि म्हणला द्रोणाचार्य तर आपल्याला आवरत नाही, कारण तो शस्त्र याच्यामध्ये निपुण होता. मग द्रुपद राजा म्हणला याला मारणारा पोरगा पैदा करायचा. पहिली पोरगीच झाली. काय ऋषी म्हणूनची ताकद आहे, पोरगी झाली. ते म्हणले ए आम्हाला मुलगा पाहिजे होते, आम्ही नाही घेणार त्या यज्ञामधून. तर तो म्हणला आम्ही नाही घेणार, राजा ऐकून घ्या आमचं, गुढीनी राजा आमचं ऐकून घ्या, तुम्हाला मुलगा पाहिजे ना, आता काय झाले काय ईश्वराची करणी, ही मुलगी तुम्ही सांभाळा ना, आम्ही दुसरा तुम्हाला मुलगा देऊ. द्रोणाचार्याला मारणार, मला ती मुलगी नकोय. निघाला. राजेसाहेब ऐका, नाही ऐका नाही. आता म्हणला जर पाऊल पुढचं टाकलं तर जळून राख होईल, असा उचलला आणि ठेवणार तर भडका उडाला. म्हणजे माग काय त्या बाबांची बी पावर असेल, ते यज्ञ करणारे बाबा. आणि मग यांनी माघार घेतली आणि मग दुसरा मुलगा आला आणि तो त्यांना माराय. पण भगवान त्यांना म्हणतात किती भांडणं असलं तर शिष्टाई करायला पाठवलं ना, समझोता करतो तो देवाचा अंश आहे. आणि मग देवांनी यांची एकदा एका मैफिलमध्ये भेट झाली. काय लावून धरता तुम्ही, खरे मित्र तुम्ही लावून धरता, हां तुम्ही महाराज दोघं आता लावून धरता. हां मग त्यांनी म्हणले चालेल. मग मिटून टाकलं, झालं मिलाप झालं, हस्तोंदोलन झालं, एकदम खुश झाले दोघे. पण त्याच्यात तिकडून लगेच अचानक द्रुपद राजाचा पोरगा आला, दृष्टद्रुम्न, बरोबर ना. तो आल्याबरोबर याचं लगेच टूप पेटली. म्हणलं महाराज द्रोणाचार्य एक जरा प्रॉब्लेम आहे, आता हे पोरग जन्माला आले ना, हे तुम्हालाच मारायला मी तयार केले, आता काय करायचं. ते म्हणले जाऊ द्या, असू द्या, तो मी माझा समजेल, माझा तो मुक्तीदाता आहे म्हणून. बघा किती समजून, समज किती महत्त्वाची. मी काय समजेल तो माझा, मग वाघ आला तर आपण काय समजायचं, मुक्तीदाता आहे आपला, सोडवायला आलाय. तसं व्हायला पाहिजे. होणं अवघड आहे, पण जर प्रयत्न केला तर विषकीय हरी पडे, समुद्री पायवाट जोडे, एके वाग्ब्रह्म केले थोकटे अभ्यासे. अभ्यासेसी म्हणून काही सर्वता दुष्कर नाही. बघा पक्षातील गरुड मी आहे. अरे दैत्य कुलात जन्मलेला प्रल्हाद म्हणून जो दैत्य तो मी आहे असे समज. आणि म्हणूनच तो दैत्यांच्या स्वभावाने लिप्त झाला नाही. जरी दैत्याच्या कुळात जन्मला पण मी होता म्हणून त्याच्यात तो अडकला नाही. श्री गोपाल कृष्ण म्हणतात नाश करणारामध्ये. हां मग जर आपल्याला तो खात असेल आणि आपण म्हणलं तू मी एक येतं समजायचं, मग हा लिप्त झालेल्या वाघाच्या कुळात, हा दैत्याच्या कुळात जाऊन सुद्धा दैत्यासारखा राहिला नाही. श्री गोपाल कृष्ण म्हणतात नाश करणारामध्ये जो महाकाळ तो मी आहे व सर्व हिंस्र जनावरात सिंह तो मी आहे असे समज. अर्जुना ऐक, सर्व पक्षांमध्ये गरुड पक्षी तो मी आहे, म्हणून तो मला आपल्या पाठीवर वाहून नेऊ शकतो. बघा म्हणून माझा बोजा उचलू शकतो तो, कारण तो मी एकच आहे. आणि पावन करणारा तील मी वायू आहे. मी शस्त्र धारण करणारा तील दशरथी राम आहे. आणि मी मासे कासव इत्यादी जलचर प्राण्यातील सुसर मगर आहे. आणि मी प्रवाहातील गंगा आहे. हे धनुर्धरा, या विस्तीर्ण अशा पृथ्वीच्या सभोवती एक घटका न लागता जो फिरतो व एका उडीबरोबर सातही समुद्रांना प्रदक्षिणा करतो, अशा वेगवानामध्ये श्रेष्ठ असा वायू तो मी आहे. अर्जुना बघा बाबा म्हणतात तो वायू नाही, तो देव आहे. सर्व शस्त्रधरात जो श्रीराम तो मी आहे. ज्या रामचंद्र प्रभूने त्रेतायुगी संकटात पडलेल्या धर्माच्या कैवाराने आपल्या साह्यकारी असे काय ते दुसरे एक धनुष्यच करून विजयश्रीच्या आपल्याकडे वळवून एक मार्गी करून आपल्याशिवाय दुसरा मार्गच ठेवला नाही. नंतर सुवेलाचलावर उभे राहून लंकादेश प्रतापवान रावणाच्या मस्तकाच्या पंक्ती गगनात उदोदय म्हणणाऱ्या भूतांच्या हातात बळी म्हणून दिल्या.
ज्या श्रीरामचंद्राने देवांचा मान परत मिळवून दिला, धर्माचा जीर्णोद्धार केला व सूर्यवंशातील प्रतिसूर्यस उदयास आला, असा जो शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये सीतापती रामचंद्र श्रीरामचंद्र तो मी आहे व जलचरांमध्ये पुच्छवत मकर तो मी आहे. सर्व ही जलप्रवाहामध्ये गंगा की ज्या गंगेला भगीरथ आणीत असता मध्ये झानूने गिळली व मग भगीरथाने प्राथिल्यामुळे पुन्हा आपली मांडी फाडून झानूने जिला परत त्याची त्यास मोकळी करून दिली. ती सर्व त्रैलोक्यातील नद्यात एक मुख्य नदीची जान्हवी, ती सर्व जलचल प्रवाहामध्ये मी आहे असे अर्जुना तू जाण. हे पहा, याप्रमाणे सृष्टीतील माझ्या निरनिराळ्या एकानेक विभूतींचेही एक एक नावे घेऊन वर्णन करू लागले तर पूर्ण आयुष्य असलेल्या हजारो जन्मात अर्ध्या विभूतींचेही वर्णन होणार नाही. श्लोक क्रमांक 32 आणि 33 एकत्र वाचतो. हे पार्था, आदी उत्पत्ती स्थिती व लय मीच आहे. विद्यातील मी आत्मविद्या आहे. सगळ्या विद्यांमध्ये मी वाद जल्प वितंड यातील वाद आहे, कारण वाद अर्थाच्या निर्णयाला कारण होतो. मी अक्षरातील आकार हे अक्षर आहे व समासाच्या समूहातील द्वंद्व समास मी आहे, कारण त्यातील सर्व पदे अर्थामध्ये येतात. अक्षयकाल मी आहे आणि मी सर्व जगाच्या कर्माचे फल देणारा सर्वोत्तमुख धाता आहे. ज्याप्रमाणे सर्वच्या सर्व नक्षत्रे वेचून घ्यावीत तशी अशी मनात इच्छा उत्पन्न झाली असता आकाशाचीच मोड बांधलेली बरी, कारण त्यामुळे ती सर्व हाती येतील. किंवा पृथ्वीच्या परमाणूचा झाडा हिशोब घ्यायचा असल्यास भूगोलच का खेत मारला पाहिजे, त्याप्रमाणे माझा व्याप्ती विस्तार पाहावायचा असल्यास मलाच जाणले पाहिजे, म्हणजे ते सर्व दृष्टीस पडेल. फांद्या फळे व फुले ही सर्व एकदमच गुंडाळून घ्यावीत असे वाटत असेल तर ज्याप्रमाणे ते झाडच मुळासकट उपटून घ्यावे लागते, त्याप्रमाणे माझ्या विशेष अशा सर्व विभूती समजाव्या अशी इच्छा झाल्यास माझे निर्दोष उपाधिरहित असे स्वरूप जाणून घ्यावे, म्हणजे त्या सहज समजतील. एरवी अर्जुना, माझ्या वेगवेगळ्या विभूती किती म्हणून ऐकशील. म्हणून हे बुद्धिमान अर्जुना, एकदा सर्व ठिकाणी मीच ओतप्रोत भरलेला आहे असे जाण. हे किरीटी, मीच सर्व सृष्टीचा आधी मध्य व अंत आहे. ज्याप्रमाणे वस्त्रात एक तंतूच उभे आडवे भरलेले असतात, त्याप्रमाणे जो मी सर्व व्यापक आहे हे जाणल्यावर मग माझ्या वेगवेगळ्या विभूती जाणून व सांगून तरी काय करावायच्या आहेत. परंतु अशी एवढी तुझी योग्यता नाही, म्हणून ते असू दे. सुभद्रापते, तू माझ्या विभूती कोणत्या विचारल्यास तर ते ऐक. सर्व विद्यामध्ये आत्मविद्या देणारी अध्यात्मविद्या ती मी आहे. 66 कुठे गेले? 66 तुवा जे का जे तू पुसली या विभूती म्हणून ती ऐक सुभद्रापती. तरी विद्या माझी प्रस्तुती अध्यात्मविद्या ते मी 66 पर्यंत घ्यायच्यात. कोणत्या? बघा, 59 पासून 59 ते 66 का घ्यायच्या ते मी तुम्हाला विचारणार आहे. जैसी आगवीची नक्षत्रे का घ्यायच्या असं विचारणार म्हणण्यापेक्षा का घ्यायच्या असं. जैसी आगवीच नक्षत्रे वेचावी, ऐशी चाड उपजेल जै जीवी, तै गगनाचीच बांधावी लोथ जेवी. का बरं? अजून दुसरं उदाहरण, का पृथ्वीये परमाणूचा उगाना घ्यावा, तरी भूगोलच का खेसवावा, तैसा विस्तार माझा पाहावा, तरी जाणावे माते. का बरं घ्यायच्या ओव्या? काय माहिती. कोण म्हणलं? हां पहा, ह्या ओव्या का घ्यायच्यात त्याच्यामध्ये. जैसे शाकासी फूल फळ एकी हेळा वेटाळू म्हणजे सकळ, परी उपटोनिया मूळ जेवी हाता घेपे, तेवी माझे विभूती विशेष, जरी जाणो पाहिजे ते अशेष, तरी स्वरूप निर्दोष माझे
जाणीजे माझे. जर तुला विभूती खऱ्या अर्थाने जाणायचं असेल तर तुला काय जाणलं पाहिजे? माझ्या मुख्य स्वरूपालाच जाणलं पाहिजे. अजून काय सांगतात? जर पृथ्वीचा जर परमाणूची जर मोजमाप करायची असेल, त्या पृथ्वीच्या परमाणू उगाना घ्यावा. 4 उगाना म्हणजे काय हिशोब घ्यायचा असेल, अख्खी पृथ्वीच काखेत मारली पाहिजे. अजून काय सांगितलं? जैसी आगवीचे नक्षत्रे वेचावी, हे चाड उपजे जेवी, तर गगनाचीच बांधावे लोत जेवी, त्या गगनाचीच हे बांधून घ्यायचं, मोठ बांधून घ्यायची. जर पृथ्वीचे मोजमाप करायचं असेल तर भूगोल घ्यायचा. हे 2 उदाहरणं सांगितली. आणि तैसा विस्तारू माझा पाहावा तरी जाणावे माते. जर खऱ्या अर्थाने तुला विभूती जाणायचं असेल तर तुला कोणाला जाणावं लागेल? मला. जैशी शाकाशी फुलफळ एकी हेळा वेटाळू म्हणजे सकळ, तरी उपटून या मूळ जेवी हाती घ्यावी. जर सगळं एकसाथ पाहिजे, फळं फुलं आणि पाला, तर काय केलं पाहिजे? झाडच उपटून घेतलं पाहिजे. तेवी माझे विभूती विशेष, जरी जाणो पाहिजे अशेष, तरी स्वरूप निर्दोष जाणीजे माझे. पहिलं काय सांगितलं? तरी जाणावे माते. नंबर 2, तरी स्वरूप निर्दोष जाणीजे माझे. 2, एरवी वेगळे या विभूती, काही एक एक परिसिसी किती, म्हणून एक हेळा महामती. सर्व मी जाण, बघ सर्व मी जाण. 3, सर्व मी जाण. एक एक जाणण्यापेक्षा एकी हेळा एकाच वेळेला एकदम मला जाण. हे महत्त्वाचं सांगायचं का विभूती जाणायच्या सांगायच्या त्यांना? हे जाणायला सांगायचं. एकदा हे जाणलं का सगळं जाणल्यासारखं आहे. आणि वेगवेगळ्या विभूती जाणल्या तरी सगळं जाणल्यासारखं. मी आघवेची सृष्टी, सगळ्या सृष्टीमध्ये आधी मध्य अंती किरीटी, ओतप्रोत पटी तंतू जेवी. आडवे उभे धागे जसे वस्त्रामध्ये, ते धागेचे जरी अख्खं वस्त्र असलं तर या जगामध्ये उभे आडवे सगळे प्राणी मात्र ते काय आहे? मीच आहे. आयसिया व्यापका माते जय जाणावे, तै विभूती भेद काय करावे. जर असं व्यापक जाणलं तर हे काय करायची गरज आहे? पण तुला ते लोड घेवत नाही म्हणून सांगायची पाळी आली. परी हे तुझी योग्यता नव्हे म्हणून असो. डायरेक्ट तोंडावर म्हटलेत बघा. हे तुला का विभूती सांगायची पाळी आली? तुला हे समजत नाही. तुला एवढं समजू परी हे तुझी योग्यता नव्हे म्हणून असो. आता एखादे म्हणले दरवेळेला कीर्तन यांचंच होतं यांचंच होतं, एक वेळा माझं ठेवा. आता याच्यात बी ताकद पाहिजे तेवढी बोलायची, आणि त्याची पचवायची ताकद पाहिजे. तुझी करायला काय हरकत नाही, पण तुझी अजून तेवढी योग्यता नाही. आणि तुझी योग्यता नाही म्हणलं ती त्यालाही तेवढं पचनी पडलं पाहिजे. आता इकडे पचून देणारा आणि पचून घेणारा दोघे एक या भूमिकेवर असल्यामुळं पट्टय त्यांना, नाही तर भांडण होतील की नाही. का जे तुवा पुसलिया विभूती, म्हणून तिया ऐकी सुभद्रापती. तरी विद्या माझी प्रस्तुती आत्मविद्या ते मी. 11 नंबर. बघा, वेदांत ब्रह्मविद्या. मग सांगा आता ब्रह्मविद्या जाणली म्हणजे देवाला जाणलं का नाही जाणलं आपण? ती विभूती माझी आहे म्हणजे आता माझ्याबरोबर आपल्याबरोबर कोण आहे? जसं मगाशी सांगितलं, काय सांगितलं? नाम आणि ते देव एकच आहे असं वेदार्थ बोललाय. आणि इथे पण काय म्हणले बघा इथपर्यंत, आगा बोलतायाच्या ठाई वादू तो मी पाही, जो सकल शास्त्र संमत्ते काही सरेची ना. बघा ते वादांमध्ये सुद्धा तोच आहे. आता पुढे कुठे आपल्याला जायचं? 66ला आपण थांबलो होतो ना. चला पुढे. हे सुभद्रापती माझ्या विभूती कोणत्या म्हणून विचारल्यास तर ऐक, सर्व विद्यांमध्ये आत्मज्ञान करून देणारी अध्यात्मविद्या मी आहे. आणि इकडे कोणती सांगितलेली पहा बरं 66. तर काजे तो पुसल्या विभूती, म्हणून ती ऐकी सुभद्रापती. तरी विद्या माझी प्रस्तुती अध्यात्मविद्या ती मी. राजविद्या राजयोग तिथं हिचं जुळतंय बघा. हा, अरे बोलणाराच्या ठिकाणी जो सर्व शास्त्राच्या संमतीने कधी संपतच नाही तो वाद मी आहे. वादातील विषयाचे बाबतीत विचार करू लागले असता जो वाढतो व ऐकणाऱ्याच्या तर्कास बळ येते आणि त्या तर्कावर बोलणाऱ्या वक्त्याची गोड भाषणे होतात. श्री गोविंद म्हणाले, अशा प्रतिपादनात वाटाघाटी रूप जो वाद चालतो तो मी आहे. आणि अक्षरात व्याप्त असणारा असा स्पष्ट जो आकार तो मी आहे. तत्पुरुष आदी सर्व समासामध्ये समाहार
द्वंद्व समास तो मी आहे असे समज आणि चिलटापासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांना गासणारा जो काल तो मी आहे. काळ घेऊन जाणारा आपल्याला तो, म्हणजे घाबरण्याचं काही कारणच ठेवत नाहीत. मेरू मंदाराधिकासहित जो सर्व पृथ्वीला विरवतो व प्रलयकाळी जलमय झालेल्या जगास जो जागचे जागीच जिरवून टाकतो. हे किरीटी प्रलय काळाच्या तेजाला जो ग्रासून टाकतो त्या सर्व व्यापाराला घेऊन टाकतो व तो वारा जे ते लय पावतो ते सर्व उर्वरित असलेले आकाशाधिक ज्याच्या पोटात मावते असा अपरिमित जो काल तो मी आहे असे लक्ष्मीशी विलास करणारे श्रीकृष्ण म्हणाले. मग त्यावर म्हणतात पुन्हा सृष्टीचा जन्म व उत्पन्न करता जो ब्रह्मदेव तो मी आहे. व श्लोक क्रमांक 34 व मी तो सृष्टीचा जन्म व उत्पन्न करतो तो ब्रह्मदेव मी आहे. सृष्टीच्या उपकर्मा पूर्विगा विरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा जो एकला होता तो मी आहे. व मी सर्वांच्या धनाधिकांचे व प्राणांचे हरण करणारा मृत्यू आहे. मृत्यू कोण आहे? मी. काळ मी आहे ना. व पुढे होणाऱ्या उत्कर्षाचा उत्कर्ष पुढील अभ्युदयाचा हेतू मी आहे. आणि स्त्रियांतील उत्तम श्री आशा कीर्ती श्री वाक म्हणजे वाणी आहे ना, स्मृती मेघा धारणाशक्ती धृती व क्षमा व देवता मी आहे. आणि उत्पन्न झालेल्या भूतमात्रांचे धारण करणारा तो मीच आहे. सर्वांचे जीवनही मीच आणि शेवटी या सर्वांचा संहार करतो तेव्हा मृत्यूही मीच आहे असे समज. एवढं आहे मला वाटतं सृजिल्या भूता ते जरी. आता स्त्री जातीपैकी माझ्या आणखी 7 विभूती आहेत त्यात कौतुकाने सांगितल्या जातील त्या ऐक. त्या घेतल्यात का आपण? त्या नाहीत वाटतं. हां बघा अर्जुना, नित्य नवी कीर्ती ही माझी विभूती आहे. औदार्युक्त संपत्ती ती मीच आहे असे जाण. 76 पुढून कुठून घ्यायचे आपल्याला. आणि आता स्त्री वर्गापैकी माझ्या आणखी 7 विभूती आहेत त्या कौतुकाने सांगितल्या जातील ऐक. तर अर्जुना 75 घ्यायची. हां तर अर्जुना नित्य नवी कीर्तीची माझीच मूर्ती आहे. औदार्युक्त संपत्ती तीही मीच आहे असे जाण. 76 घ्यायची. आणि न्यायाच्या सुखासनावर बसून विचाराच्या मार्गाने चालणारी जी वाणी ती मीच आहे. 77 कोणताही पदार्थ पाहिल्याबरोबर जी माझी आठवण करून देते अशी जी स्मरणशक्ती ती मी आहे असे पक्के समज. 78 तिकडे काय आहे साहेब? 78 हां स्मृती बरोबर आलं. तिकडे पण स्मृतीच असणार. आहे बरोबर. इहलोकातील स्वहिताला अनुकूल असणारी अशी जी बुद्धी ती मी आहे. व त्रिभुवनातील धृती ती मी आहे. आणि क्षमा ही मीच आहे. संसार गजेंद्राचा नाश करण्यामध्ये केवळ सिंहच असे भगवान श्रीकृष्ण म्हणाले. यापैकी स्त्री जातीत या 7ही शक्ती आहेत त्या सर्व मीच आहेत. 79ला थांबायचं. 280च्या पुढे आता श्लोक क्रमांक 35 वाचतो. त्याप्रमाणे त्याचप्रमाणे सामातील बृहत्स्मा या नावाचे साम मी आहे. मी छंदातील गायत्री छंद आहे कारण गायत्री द्विजाच्या दुसऱ्या जन्माची जननी आहे. मी चैत्रादी 12 महिन्यातील मार्गशीर्ष मास आहे कारण तो महिना परिपक्व धान्याने युक्त असतो. व वसंताधिक ऋतूतील मी वसंत आहे. श्री रमापती म्हणतात हे मित्रश्रेष्ठा वेदामध्ये असलेल्या सामवेदात रथत्तराधिक सामामध्ये मी जे बृहस्मा आहे ते मी आहे. सर्व छंदामध्ये गायत्री संज्ञक जो छंद आहे ते माझे स्वरूप आहे असे तू निश्चयाने समज. श्रीकृष्ण म्हणतात सर्व महिन्यामध्ये मार्गशीर्ष मास तो मी आहे.
व 6 ऋतूमध्ये पुष्पांची खाण आणणारा असणारा जो वसंत ऋतू तो मी आहे. काय हा हे श्लोक होता आणि ह्या ओव्या वाचल्या असं. आता श्लोक क्रमांक 26-27 परत मागे कसं आलं 36-37 इकडे 26-27 आहे. फसवणाऱ्या वस्तूतील धूत फाशांनी खेळले आहे मी. ते जे जुगार आहे ना ती मी आहे. म्हणजे बघा सगळे वाद बी मी आहे जुगार बी मी आहे. मी तेजस्वी म्हणजे त्यांना सरसकट काय सांगायचंय, मी तेजस्वी लोकातील तेज आहे. मी विजयी जनांचा जय आहे आणि व्यवसायी जनांचा मी व्यवसाय आहे. बघा आपला व्यवसाय जो आहे ना ग्राहक ही मेरा ईश्वर आहे. सात्विक लोकांचे सत्व मी आहे. मी वृष्णीच्या मध्ये वासुदेव आहे. पांडवांमध्ये धनंजय आहे. मुनीमध्ये मी व्यास आहे. सर्वज्ञ विद्वानांतील शुक्राचार्य या नावाचा कवी सर्वज्ञ मी आहे. बघा राक्षसांचाही देव घेतला गुरु घेतला ना आपलाही घेतला आहे की नाही. हे शहाण्या अर्जुना दुसऱ्यास फसवण्याचे छलकारक अशा कारस्थानामध्ये जुगार म्हणून जी आहे ती माझी विभूती आहे. म्हणून उघड चव्हाट्यावर जुगार रूप चोरी चालली असूनही कोणाला निवारण करता येत नाही. अरे सर्व तेजस्वी पदार्थांमध्ये तेज म्हणून जी वस्तू आहे ती मी आहे असे पक्के समज आणि सर्व आरंभिलेल्या कार्यात व्याप्त होणारा जो विजय तो मी आहे. देवश्रेष्ठ श्रीकृष्ण म्हणाले सर्व उद्योगात नीती न सोडता असणारा जो उद्योग ते माझे स्वरूप आहे. ते अजून जरा डीप नेलं. सगळ्या व्यापारात पण नीतिमत्ता धरून तो उद्योग मी आहे. सत्वधीरात जे सत्व ते मी आहे व यादवांमध्ये जो श्रीमंत श्रीकृष्ण तो मी आहे असे श्री अनंत म्हणाले. मग आता अर्जुनाला सांगताना म्हणतात त्या यादवांमध्ये श्रीकृष्ण आहे तो मी आहे. मग आता इकडे कोण बोलतोय? इकडे कोण बोलतोय? भगवान वाच. आता कृष्ण नाही बोलत, आता देव बोलतात. पण तो देव सांगतोय तो यादवांमधला श्रीकृष्ण आहे ना मी आहे. आणि आता तू ऐकतोय ना तो सुद्धा तूच आहे असं सांगणार आहेत पुढे. असे अनंत म्हणाले. जो देवकी वसुदेवापासून मथुरेत जन्म घेऊन यशोदेच्या योगमाया या मुलीच्या बदली गोकुळात गेलेला व ज्याचे स्तनपान करणाऱ्याच्या निमित्ताने पुतना राक्षसीचे प्राणासकट शोषण केले तो मीच आहे. बालपणी कळी दशा उमलली संपली नाही तोच ज्याने दैत्यरहित पृथ्वी केली व करंगुलीवर गोवर्धन पर्वत धारण करून इंद्राचे सामर्थ्य अजमावले. इंद्राचा गर्वहरण केला. ज्याने यमुनेच्या हृदयात काट्याप्रमाणे सलणाऱ्या कालिया सर्पाचे मर्दन नाश करून तिच्या हृदयातील दुःख निवारण केले. दावाग्नीने संपूर्ण गोकुळ जळत असताना त्यास जाळणारा अग्निभक्षण करून ज्याने त्याचे रक्षण केले. आणि ब्रह्मदेवाने बालगोपाले व गाई वासरे याचे हरण करून ब्रह्मलोकी नेल्यावर दुसऱ्या त्याच्यासारख्या गायी गोपाळ आपण बनून ज्यास त्याने वेड लावले. बालदशेच्या आरंभीच कंस चारोणार्धिक अचाट मोठमोठली धेंडे ज्याने अकस्मात सहज मारली. अशा तुला एक वेगळ्या किती गोष्टी सांगू. तू सुद्धा असल्या गोष्टी पुष्कळ ऐकल्या व पाहिल्या आहेस. म्हणून यादवांमध्ये अशी ज्याची कृती आहे तेच माझे श्रीकृष्ण स्वरूप आहे असे समज. 92. याच्या अगोदर कोणती सांगितली होती? सत्ताधीरात जे सत्व आहे ते यादवामध्ये श्रीकृष्ण ते मी आहे असे अनंत म्हणाले. बघू 87 बघू आणि 92 बघू. 87 काय? सत्वाथी लिया तू सत्व मी म्हणे अनंत यादवांमध्ये श्रीमंत तोच मी. जो देवकी वसुदेवास्तव झाला कुमारिकीसाठी गोकुळ नेला तो प्राणासकट पियला पुतनेने आहे ना. न उघडता बालपणी फुली ते नाही ना ते मी नांदवी सुचीगिरी चालेल. मग आता 92 बघूयात. हे काय किती एक सांगावे तू आई देखील ऐकले असे आगवे तरी यादव माझी जाणावे हेची स्वरूप माझे. 92 घेऊ. मग
कारण ते याला जुळून येते. कशाला? देवकी वसुदेव वास्तव झाला त्याला 88ला 92. आणि आता त्याच्या पुढची 93 पण घेणार. आणि सोमवंशी तुम्हा पांडवा माझी अर्जुन तो मी जाणावा. म्हणजे याचं काही संपलं, अर्जुन संपला. अजून आपल्याला बाबांनी सांगितलं तू मी आहे, पण अजून आपलं अस्तित्व संपलेलं नाही. आता आपल्याला थोडं कसं रे जरा, बाकीच्यांचं काम झालेले. आणि सोमवंशातील अशा तुला वेगवेगळ्या गोष्टी ही घेतली ना 92 आपण. हां, त्यानंतर 93. आणि सोमवंशातील तुम्हा पांडवांमध्ये जो तू अर्जुन तो मी आहे असे समज. हे असणार आहे मला वाटतं, आहे ना. म्हणून तुझ्या आणि माझ्या परस्परातील प्रेमभावात केव्हाही अंतर पडत नाही. बघा, दोघे एक असल्यामुळे तू लोकदृष्ट्या संन्यास येऊन माझी भगिनी सुभद्राईला चोरून नेलेस, तरी तुझ्याबद्दल माझ्या मनात मुळीच संशय उत्पन्न झाला नाही. कारण तुझे व माझे स्वरूप एकच आहे, त्यात मी भेद मानित नाही. 94, 93 आणि 94. 94 मला वाटतं आहे आपल्याकडं का नाही? 93 आहे आणि 94 नाही का? हां, चालेल. सर्व मुनीमध्ये श्रेष्ठ असे जे व्यासमुनी ते मी आहेत, व कवित दीर्घदर्शीमध्ये श्रेष्ठ जे धैर्यवान शुक्राचार्य ते मी आहे, हे यादव श्रेष्ठ श्रीकृष्ण म्हणाले. आपण थांबूया. किती? 95, 295. बापरे, 295. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 10 ओवी क्रमांक 295ला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदाच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्णविराम देऊया. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ तोषावे. तोषोनी मज द्यावे पसाय दाने. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. मैत्र जीवांचे दुरितांचे दिवे जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाव. जो जेवांचे तो दिला हो प्राणी जात. वर्षत सकाळ उन्हाळी ईश्वर निष्ठांची माती आळी. अनवर्त भूमंडळी वेदू तुला पुता. चला कल्पतरुच्या आरव चेतना चिंतामणी चिरगाव. बोलतेच्या नव पियुषांचे चंद्रमेच्या लांछन. मार्कंडचे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन. सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होई ती लोकी. अजितवादी पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपशीले विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय व्हावेची एक म्हणे श्री विश्वेश्वराहो. आहो बसाहो. येणे वरे ज्ञान देव सुख्या झाला. येणे वरे ज्ञान देव सुख्या झाला. येणे वरे ज्ञान देव सुख्या झाला. हरि ओम. शांती शांती शांती.